लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक ठिकाणी महिला, लहान मुले यांच्यावर भटक्या श्वानांनी हल्ला करून जखमी केल्याच्या घटना वारंवार घडत आहे। मनपा प्रशासन याकडे जाणून बुजून डोळेझाक करत असल्याचा आरोप ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केला आहे। श्वानाच्या हल्ल्याचा असलाच काहीसा प्रकार काकडबाग मोरेमळा येथे घडला आहे। एका कचरा गोळा करणाऱ्या इस्मास भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन मोठ्या प्रमाणात जखमी केले। जखमी इस्मास ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये नेऊन उपचार करण्यात आले। महानगरपालिकेने भटक्या श्वानांकरिता शेल्टर उघडून या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिलाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामधील भटक्या श्वानांचा प्रश्न आपण जर बघितला असेल तर हा ऐरणीवर आलेला आहे। अनेक ठिकाणी आपण बघतो आहोत की मोठ्या प्रमाणात भटके श्वान झालेले आहेत आणि या श्वानांच्या निर्विषीकरणासाठी महानगरपालिकेने करोडो रुपयाचा टेका दिलेला होता। मात्र किती त्या श्वानांमध्ये तिथं निर्विषीकरण झालं हा खरं संशोधनाचा भाग आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण अनेक भागांमध्ये नाशिकमधील अनेक ठिकाणच्या तक्रारी आपण ऐकतो आहोत की काही जागोजागी भटके कुत्र्यांनी अमुक व्यक्तीवर हल्ला केला, अनेक जणांना जखमी केलं। असलाच काहीसा प्रकार आज मोरेमाळ काकडबाग येथे एक कचरा संकलन करण्यासाठी आलेला एका गरीब दिव्यांग जो मूकबधीर आहे त्याच्यावर काही कुत्र्यांनी हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात जखमी करण्यात आलेलं आहे। आणि जखमी झाल्यानंतर त्याला मूकबधीर असल्यामुळे काही आवाजही करता येईना, परंतु काही लोकांनी त्याला बघितलं आणि ते श्वानापासून सोडवलं। त्यानंतर आम्ही त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर तात्काळ उपचार करून त्याच्यावर उपचार करण्यात आले। या कामी तिथले सिव्हिल हॉस्पिटलचे आर्यव डॉक्टर शिंदे मॅडम आणि त्यांच्या टीमचं मोठं सहकार्य लाभलेलं आहे। परंतु माझी नाशिक महानगरपालिकेकडे मागणी असणार आहे की त्यांनी लवकरात लवकर सदरील भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा। एक चांगल्या प्रकारे शेल्टर ओपन करून त्या भटक्या श्वानांना तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, त्यांचं निर्विषीकरण करण्यात यावं आणि या भटक्या श्वानांपासून लोकांना तिकडे वाचविण्यात यावं। असं लक्षात येतं आहे की बुवा या भटक्या श्वानांकडे महानगरपालिका डोळेझाकपणा करते की काय असा संशय इथे येतोय। जर याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या भटक्या श्वानांचा बंदोबस्त जर केला नाही तर यापेक्षा मोठं आणि तीव्र आंदोलन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छेडण्यात येईल असा इशारा देखील या निमित्ताने आम्ही इथे देत आहोत। रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.